नमस्कार, निकिताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी नवीन अशी रेसिपी बघणार आहोत जी आपण गव्हाचं पीठ आणि कांद्यापासून बनवणार आहोत। कांदा बारीक चिरून गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही एकदा घालून तर बघा, अगदी छान अशी रेसिपी तयार होते। अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी लागणारी ही रेसिपी अगदी झटपट तयार होते। कमी वेळामध्ये आणि अगदी झटपट बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला मग रेसिपी स्टार्ट करूया। सर्वात अगोदर या रेसिपी करता मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत। तर दोन्ही कांद्यांचे साल आपल्याला काढून घ्यायचे। तर इथे दोन्ही कांद्यांचे साल मी काढून घेतलेत आणि मधून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बारीक असं उभं चिरून घ्यायचंय। आता हे दोन्ही कांदे मी मधून असे चिरून घेतलेले आहे। आता हे तुम्ही अशा हाताने कट करू शकता किंवा जे आपलं चिप्सचं स्लायसर असतं त्याच्याने देखील आपण कट करून घेऊ शकतो। आता मी आपण जे चिप्स बनवतो त्याच्यानेच हे चिरून घेणार आहे। अगदी पातळ पातळ अशा याच्यात लेयर्स तयार होता आणि रेसिपीमध्ये खूपच छान लागतात। तर त्यामुळे असेल तर याच्यानेच करा, नाही तर मग हाताने चिरले तरी चालेल। आता हे मी सर्व याच्याने करून घेणार आहे। अगदी झटपट हे बनतं आणि अगदी पातळ पातळ एकसारख्या स्लाइसेस आपल्या तयार होतात कांद्याच्या। आता कांदा छान चिरून झालेला आहे। तर इथे मी दोन्ही कांदे व्यवस्थित असे चिरून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर सर्वात अगोदर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली, त्यानंतर धना पावडर घातलेली आहे आणि इथे मी पावभाजी मसाला घातलाय। पावभाजी मसाला घातल्यामुळे खूपच छान टेस्ट येते याच्यामध्ये येते। आता इथे कसुरी मेथी यामध्ये अर्धा चमचा आणि कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे। आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं नाही, नंतर आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण अगोदर जर घातलं तर याला कांद्याला पाणी सुटेल, त्यामुळे आपल्याला मीठ आत्ताच घालायचं नाही। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। आता एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय। गव्हाचं पीठ हे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली रेसिपी अगदी छान अशी होईल। तर कोणताही पराठा बनवताना पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे, त्यामुळे पराठा अगदी छान होतो। यात मीठ घालायचंय, थोडंसं तेल घालून पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला यामध्ये घालायचं आणि पीठ असं मळून घ्यायचं आहे। आपण ज्याप्रमाणे चपातीला पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचंय। अगदी छान ही रेसिपी बनते। तुम्हाला समजलंच असेल। आता मी इथे पराठा बनवत आहे। तर कांद्याचा पराठा आज आपण बनवणार आहोत। तुम्ही कधीही अगोदर बनवला नसेल असा आपण कांद्याचा पराठा बनवणार आहोत। अगदी खुसखुशीत हा पराठा बनतो, खायला तर इतकं स्वादिष्ट लागतो, तर नक्की आवडेल। पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण हे पोळी पाटावर थोडंसं मळून घेणार आहोत आणि याचे एकसारखे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। तर एवढ्या पिठामध्ये आपले 2 मस्त असे मोठे मोठे पराठे तयार होणार आहेत। खायला अतिशय छान असे लागतात। नवीन रेसिपी आहेत, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा। आता ही 4ही उंडे मी साईडला ठेवून देणार आहे आणि एक पोळी अशी लाटून घेणार आहे। अगदी छोटी आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर यावर सुकं पीठ घालायचंय आणि ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। ही रेसिपी खायला अतिशय स्वादिष्ट लागते। नक्की एकदा ट्राय करून बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण तुम्ही माझी रेसिपी कुठून कुठून बघत आहे मला हे कमेंटद्वारे समजते। आता इथे मी एक चपाती लाटून घेतली आहे आणि दुसरी देखील आपल्याला लाटून घ्यायची। अशा दोन्ही चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आणि छोट्या छोट्या अशा लाटायच्या आहेत। आता इथे दोन्ही चपात्या छान अशा लाटून झालेल्या आहेत। आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो घेऊया। तर तुम्ही बघू शकता चपाती छान अशी लाटून झालेली। आपण जो मसाला बनवलेला होता त्यातला थोडासा मसाला मी घेतलेला आहे आणि आपण मीठ यामध्ये घातलेलं नव्हतं, त्यामुळे आत्ता घालणार आहोत, कारण अगोदर जर घातलं असतं तर कांद्याला पाणी सुटलं असतं आणि आपली रेसिपी चांगली झाली नसती। त्यामुळे जेव्हा आपण चपाती लाटायला घेतो तेव्हाच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर मीठ घातल्यानंतर हे जे मसाला आहे कांद्याचा तो सर्व आपल्याला या चपातीवर व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे। तर सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि यावर जी आपण अगोदर चपाती बनवलेली होती ती देखील घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला याला प्रेस करून घ्यायचं आणि चपाती अशी लाटून घ्यायची। हा पराठा खायला अतिशय स्वादिष्ट लागतो आणि कोणताही पराठा तुम्ही या पद्धतीने जर बनवला तर तुमचा पराठा कधीही फुटणार नाही आणि मस्त असा क्रिस्पी आणि खमंग असा लागेल। आता हे आपण थापून देखील घेऊ शकतो किंवा मग लाटण्याने देखील लाटू शकतो। अजिबात हा पराठा फुटत नाही, त्यामुळे कोणताही पराठा बनवताना ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने पराठा बनवा। आता व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। अगदी पातळही लाटायचा नाही, थोडंसं जाडसरच असं ठेवायचं आहे, जेणेकरून कांदा बाहेर आला नाही पाहिजे। आता हे व्यवस्थित मी लाटून घेतलेलं आहे। आपण भाजून घेऊया। तर तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल हे सर्व साईडला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय, जेणेकरून आपलं
तेल व्यवस्थित असं पसरेल आणि पराठा मस्त असं सर्व साईडने व्यवस्थित भाजला जाईल। आता पराठा यावर मी घालून घेतलेला आहे। दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा भाजायचा आहे, कारण त्यामध्ये कांदा घातलेला आहे। कांदा छान असा शिजला गेला पाहिजे, त्यामुळे थोडंसं मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे। तुम्ही इथे तूप देखील लावू शकता किंवा तेल देखील लावू शकता। मी इथे तेल लावलेलं आहे। मस्त असा खमंग आणि खुसखुशीत आपला हा पराठा तयार झालेला होता। सर्वांना खूपच आवडला। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, सर्वांना खूपच आवडेल। आणि कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता दोन्ही साईडनी व्यवस्थित असं मी हा भाजून घेणार आहे। अगदी छान याला कलर येतो आणि मधून मस्त असा खुसखुशीत खमंग असा लागतो। आता हा पराठा आपला दोन्ही साईडने व्यवस्थित असा मस्त भाजलेला आहे। तुम्ही कलर बघू शकता किती छान असा आलेला आहे आणि कांदा देखील मध्येपर्यंत मस्त असा शिजलेला आहे। तर आपण हा पराठा काढून घेऊया। तर एका प्लेटमध्ये मस्त गरमागरम आपल्याला सर्व करायचा आहे। गरमागरमच हा पराठा छान लागतो, अगदी टेस्टी हा लागतो। तुम्हाला मी तोडून देखील दाखवते। इथे तुम्ही बघू शकता वरची लेअर अगदी अलगद निघते आणि मध्ये कांदा छान असा शिजलेला आहे। खूपच छान ही टेस्ट लागते आणि अगदी झटपट बनते, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसा झाला आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।